वेबरचा स्थान निश्चितीचा सिद्धांत आपण पाहतो, की स्थान निश्चिती कशाला म्हटलं वेबरनी? स्थान निश्चिती म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादनाचा खर्च कमी येतो, त्या ठिकाणी उद्योगाची स्थापना करण्याची प्रवृत्ती उद्योजकांची असते आणि त्या अनुषंगाने तिथे उद्योग उभारले जातात. त्याला उद्योगाची स्थान निश्चिती असं म्हटलेलं आहे. आणि स्थानीयकरण म्हणजे अशा प्रकारचे फायदे ज्या ठिकाणी होतात आणि उद्योग आकर्षिले जातात आणि त्या ठिकाणी अनेक उद्योग स्थापन होतात. म्हणजे उद्योग केंद्रित होतात. त्याला उद्योगाचं स्थानीयकरण किंवा केंद्रीकरण असं म्हणायचं आहे. आतापर्यंत आपण पाहतो, की अर्थशास्त्रामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चितीच्या संदर्भात फार कमी विचार अर्थतज्ञांनी मांडले होते. परंतु सखोल विचार मांडण्याचं कार्य वेबर यांच्याकडे त्यांचं श्रेय वेबर यांच्याकडे जातं. वेबर यांनी 1909 मध्ये द थिअरी ऑफ लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज या त्यांच्या ग्रंथामध्ये औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत मांडत असताना त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला? की उद्योग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित का होतात? किंवा उद्योगाची एका ठिकाणी गर्दी का होते? तर हा प्रश्न घेऊन त्यांनी संशोधन करण्याचं कार्य हाती घेतलं आणि त्यांना काही निष्कर्ष या ठिकाणी आलेले. तेच निष्कर्ष वेबरचा सिद्धांत म्हणून आपण अभ्यासतो. हा सिद्धांत त्यांनी निगमन पद्धतीच्या आधारे संशोधनासाठी ज्या काही पद्धती लागतात, त्यामध्ये निगमन पद्धती त्यांनी घेतलेली आहे. त्या आधारे या सिद्धांताची मांडणी केली. परंतु हा सिद्धांत 1909 मध्ये त्यांनी जेव्हा मांडला, तेव्हा हा जर्मन भाषेत होता. नंतर त्याचं ट्रान्सलेशन करण्याचं काम 1929 मध्ये कार्ल फ्रेडरिक यांनी केलेलं आहे आणि नंतर या सिद्धांताला जगमान्यता मिळाली, की हा सर्वांचाच अनुभव त्या ठिकाणी लोकांना आला आणि उद्योगाची स्थान निश्चिती कशी होते, ही थिअरी त्या 1929 नंतर पूर्ण जगामध्ये पॉप्युलर झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्याला जगमान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. वेबरने उद्योगाची स्थान निश्चिती, उद्योग कुठे स्थापन केले जातात, स्थान निश्चिती कशी होते किंवा उद्योगाचं केंद्रीकरण कोणत्या कारणांमुळे होतं, या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास या सिद्धांतामध्ये केलेला आहे. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी 2 भागात हा सिद्धांत मांडला. त्यामध्ये म्हणजे उद्योगाच्या स्थान निश्चितीस कारणीभूत असणारे प्रमुख घटक हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे स्थान निश्चितीस दुय्यम घटक जे जबाबदार असतात ते दुय्यम घटक. म्हणजे 2 भागात त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. एक प्रमुख घटक आणि दुसरं दुय्यम घटक. आता प्रमुख घटकामध्ये त्यांनी 2 घटकांचा विचार केलेला आहे, की उद्योगाच्या स्थान निश्चितीला जे प्रमुख घटक जबाबदार असतात त्यामध्ये 2 घटकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. त्यामध्ये पहिला घटक वाहतूक खर्च आणि दुसरा घटक श्रमावरील खर्च. हे 2 उत्पादनाचे खर्च आपण पाहतो. वाहतूक खर्चाचाही उत्पादन खर्चामध्ये समावेश होतो आणि श्रमावरील खर्चाचाही उत्पादन खर्चामध्ये समावेश होतो. या दोन्ही घटकांचा मुख्य घटकामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. यामधील पहिला घटक आपण पाहूया, वाहतुकीवरील खर्च. वाहतुकीवरील आपण पाहतो, की एखादा उद्योजक एखाद्या उद्योगाची स्थापना करत असताना सर्वप्रथम वाहतूक खर्चाचा विचार करत असतो किंवा उत्पादन खर्चाचा विचार करतो. जिथे उत्पादन खर्च कमी येतो, त्या ठिकाणी उद्योगाची स्थापना करण्याची त्याची ही प्रवृत्ती असते. आणि त्यामध्ये मूलभूत खर्च जो असतो, तो असतो वाहतुकीवरील खर्च. मग वाहतुकीवरील खर्च कशाला म्हटलंय वेबरनी, की वाहतुकीवरील खर्च म्हणजे वाहतूक करण्यात येणारा जो कच्चा माल असतो, त्याचं वजन आणि वाहतुकीचं अंतर या 2 गोष्टीवर वाहतूक खर्च अवलंबून असतो. आपण पाहतो वाहतुकी करण्यामध्ये एखादा कच्चा माल खूपच वजनदार असेल, तर त्या संदर्भात त्याला वेगळा विचार करावा लागतो आणि हलका असेल, तर त्या संदर्भातही त्याला विचार करावा लागतो. म्हणून आपण पाहतो वेबर यांनी वाहतुकीच्या म्हणजे वाहतूक करण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचं वजन आणि वाहतुकीचं अंतर या गोष्टीवर वाहतूक खर्च अवलंबून असतो. आपण पाहतो की उद्योजकाला कच्च्या मालाची वाहतूक करावी लागते. कुठून? एक कच्चा माल जिथे मिळतो, तिथून कच्चा माल उचलणे आणि उद्योगापर्यंत आणणे आणि दुसरं म्हणजे उद्योगात त्या कच्च्या मालावर प्रक्रिया झाल्याच्या नंतर म्हणजे उपभोग्य योग्य वस्तू तयार केल्याच्या नंतर ती मार्केटमध्ये आणणे म्हणजे बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते, या दोन्ही गोष्टीचा वाहतुकीमध्ये समावेश होतो. आणि त्यामुळे एखादा उद्योजक उद्योगाची स्थापना करत असताना
वाहतूक करण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे वजन आणि अंतर याचा विचार करून आपण पाहतो की उद्योग स्थापनेची उद्योग स्थापनेचा निर्णय घेत असतो. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे, की कच्च्या मालाची आहे, की कच्चा माल सर्वात महत्त्वाचा असतो. कारण उद्योगामध्ये कच्च्या मालावरच प्रक्रिया केल्या जाते. म्हणून तो वेळेत उपलब्ध व्हावा, व्यवस्थित कुठेतरी तो व्यवस्थित जागेवर पोहोचावा, त्याची कुठे नुकसान होऊ नये, हीच भावना त्या पाठीमागे असते आणि म्हणून हे सगळा विचार करून उद्योजक कच्च्या मालाच्या बाबतीत जिथं सोयीचं असेल त्या ठिकाणी विचार करत असतात. वेबर यांनी आपला सिद्धांत मांडत असताना वाहतूक करण्यात येणारा जो कच्चा माल आहे, हा 2 प्रकारचा असतो असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितलाय त्यांनी सहज उपलब्ध होणारा कच्चा माल, ज्यामध्ये त्यांनी पाणी आणि मातीचं उदाहरण दिलेलं आहे, की कुठेही जगामध्ये कुठेही जा, ह्या 2 गोष्टी सहज उपलब्ध होतात. मग ते मोठं शहर असेल की ग्रामीण भाग असेल, कुठेही पाणी आणि माती उपलब्ध होत असते. म्हणजे पहिला कच्चा माल त्यांनी कुठला घेतला? सहज उपलब्ध होणारा आणि दुसरा प्रकार कच्च्या मालाचा केलाय त्यांनी स्थानीय कच्चा माल. लोकल ज्याला आपण म्हणतो, जो की विशिष्ट ठिकाणीच मिळतो. त्याला स्थानीय कच्चा माल त्यांनी म्हटलेला आहे. मग या स्थानीय कच्च्या मालामध्ये त्यांनी उदाहरणादाखल 1-2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, की जसं की अ, 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 कोळसा असेल, बरोबर आहे. त्यानंतर समजा कृषी मालामध्ये ऊस असेल, ऊसावर प्रक्रिया करायची असेल, साखर तयार करायची असेल ऊसापासून, तर आपल्याला आपण पाहतो की ऊस लागतो. मग हे स्थानीय कच्चा माल यामध्ये त्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. जसं की लाकूड आहे, ऊस आहे, त्यानंतर कोळसा आहे. हे ज्या उद्योगाला हे लागतं, ते उद्योग काय होतं, याला स्थानीय कच्चा माल असं म्हटलेलं आहे. आपण पाहतो की आणि तो मोठ्या प्रमाणात लागत असतो. त्याचं वजन जास्त असतं आणि वाहतुकीमध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून उद्योजक रिस्क घेऊ शकत नाही आणि म्हणून वेबरला हे म्हणायचं की उद्योगाची स्थापना होत असताना उद्योजकाकडून जो माल सहजासहजी मिळतो, त्याचा विचार न होता जो स्थानिक कच्चा माल असतो, त्याचा विचार करूनच उद्योगाची स्थापना करत असतो. म्हणजे उद्योगाची स्थान निश्चिती होत असताना स्थानिक कच्च्या मालाची भूमिका ही महत्त्वाची असते आणि त्या अनुषंगाने उद्योजक निर्णय घेत असतात. मग आता त्यांनी स्थानीय कच्च्या मालाचे 2 भागात वर्गीकरण केले किंवा त्याचेही 2 प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. स्थानीय कच्चा माल मध्ये 2 प्रकार. त्यामधला पहिला प्रकार आहे शुद्ध कच्चा माल, प्युअर रॉ मटेरियल ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसरा प्रकार त्यांनी म्हटलेला आहे अशुद्ध कच्चा माल. अ, शुद्ध कच्चा माल आणि अशुद्ध कच्चा माल असे 2 प्रकार त्यांनी स्थानिय कच्च्या मालाचे केलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार शुद्ध कच्चा माल. शुद्ध कच्चा माल कशाला म्हटलंय त्यांनी? की ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याच्या नंतर म्हणजे पक्का माल तयार झाल्याच्या नंतर त्याचं वजन घटत नाही किंवा कमी होत नाही, त्याला त्यांनी शुद्ध कच्चा माल म्हटलेला आहे. आणि असा शुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होतात कारण त्याचं वजन घटत नाही. परंतु आपण पाहतो की अशुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे यामध्ये काय होतं की अशुद्ध कच्चा माल भारत्यागी असतो. जसं की आपण पाहतो 1 टन ऊसापासून 1 क्विंटल साखर तयार होते. म्हणजे 1 टन म्हणजे 1000 किलो आणि 1 क्विंटल म्हणजे 100 किलो एवढा फरक येतो वजनामध्ये प्रक्रिया केल्याच्या नंतर. मग अशा वेळेस उत्पादकाला तेवढ्या वजनाची वाहतूक करायला परवडत नाही. म्हणून अशा प्रकारे उद्योजक जो भारत्यागी अशुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग असतात, ते उद्योग अशुद्ध कच्च्या मालाच्या ठिकाणी स्थापन होत असतात, जिथे तो मिळतो त्या ठिकाणी. आणि शुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे बाजारपेठेच्या सानिध्यात स्थापन होत असतात. मग अशुद्ध कच्च्या मालाच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी विचार-मंथन केलेलं आहे. कारण शुद्ध कच्चा माल तर आपण पाहतो, की त्याच्यामध्ये प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याचं वजन कमी होत नाही आणि म्हणून हे उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होतात. मग यांची निश्चिती तिथे होते, स्थान निश्चिती. तर अशुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे अशुद्ध कच्चा माल ज्या ठिकाणी मिळतो, त्या ठिकाणी उद्योगाची स्थापना होत असते असं ते म्हणतात. त्याचबरोबर आपण पाहतो, की अशुद्ध कच्च्या मालाबरोबर इतरही गोष्टी उद्योगाची स्थान निश्चिती होण्यामध्ये जबाबदार असतात. आपण पाहतो, की समजा वाहतूक करायची असेल, वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत.
रस्ते वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे. आपण पाहतो की वाहतूक ही जलद आणि सुरक्षित पाहिजे, तरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहतूक करता येतो किंवा कच्चा माल उद्योगापर्यंत नेता येतो. उद्योगात तयार झालेला पक्का माल ग्राहकांपर्यंत आणता येतो. यामध्ये सुरक्षितता पाहिजे, यामध्ये रस्ते चांगले पाहिजे. परंतु आपण पाहतो की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये सर्वात महत्त्वाची समस्या कुठली असेल तर रस्त्याची असेल. एखादा ट्रक भरून माल पाठवला तर तो पोहोचेल की नाही याची गॅरंटीच देता येत नाही. अशा ठिकाणी उद्योजक मग रिस्क घेत नाहीत आणि मग आपण पाहतो की मग उद्योग स्थापन होत असताना याही गोष्टी त्याला जबाबदार असतात. परंतु मुख्यतः अशुद्ध कच्चा माल वापरणारे उद्योग हे बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होत असतात. यासाठी त्यांनी मग अं, अ, पदार्थ निर्देशांक दिलेला आहे. पदार्थ निर्देशांक म्हणजे कच्च्या मालाचे वजन भागिले तयार मालाचे वजन. याचं जर उत्तर जास्त आलं तर उद्योगाचं केंद्रीकरण जिथे कच्चा माल मिळतो त्या भागात होतं आणि या गुणोत्तराचं उत्तर जर कमी आलं तर उद्योगाची स्थाननिश्चिती ही बाजारपेठेच्या सानिध्यात होते. म्हणजे अशुद्ध कच्चा माल वापरणारे जे उद्योग आहेत, त्यांचं स्थानिकरण कसं होतं, या बाबतीत त्यांनी पदार्थ निर्देशांक दिलेला आहे आणि पदार्थ निर्देशांक देत असताना त्यांनी कच्च्या मालाचं वजन आणि तयार मालाचं वजन याचा भागाकार केलेला आहे. याचं गुणोत्तर काढून मग या गुणोत्तरावर त्याचं उत्तरावर स्थाननिश्चिती अवलंबून असते असं म्हटलेलं आहे. हे गुणोत्तर जर जास्त आलं तर उद्योगाची स्थाननिश्चिती ही कच्च्या मालाच्या सानिध्यात करतात आणि गुणोत्तर जर कमी आलं तर उद्योगाची स्थाननिश्चिती ही बाजारपेठेच्या सानिध्यात होते. म्हणजेच कच्च्या मालावरून स्थाननिश्चिती होत असताना आपल्याला पदार्थ निर्देशांक पाहावा लागतो आणि त्या अनुषंगाने उद्योजक कसा निर्णय घेतात हे आपल्याला उत्तरावरून समजतं. तर हा झाला उत्पादन खर्चाचा एक भाग. कोणता? वाहतुकीवरील खर्च. प्रमुख घटकामध्ये पहिला घटक वाहतुकीवरील खर्च. आता दुसरा घटक त्यांनी दिलेला आहे श्रमावरील खर्च. आपण पाहतो की उत्पादनाचा श्रम हा एक घटक आहे आणि त्याला मोबदले हे उत्पादकाला द्यावेच लागतात किंवा उत्पादक वस्तूवर प्रक्रिया करत असताना उत्पादनाच्या घटकाची मदत घेत असतो आणि ही मदत फ्रीमध्ये मिळत नाही तर त्यांना मोबदले द्यावे लागतात आणि मोबदले वेळेत द्यावे लागतात. त्यासाठी प्रत्येक उत्पादकाला तशा प्रकारचा नफा मिळाला पाहिजे तरच ते मोबदले देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने नफा मिळावा, आपल्यालाही काही शिल्लक राहावं किंवा उद्योग व्यवस्थित व्हावा, यासाठी उत्पादनाचा खर्च कमीत कमी यावा, ही अपेक्षा उत्पादकाकडून होत असते आणि उत्पादनावर सर्वात मोठा खर्च आपण पाहतो की श्रमावर होत असतो आणि मग श्रमावरील जिथे खर्च कमी असतो, त्या ठिकाणी उद्योगाची स्थाननिश्चिती करण्याचा प्रयत्न उत्पादकाकडून झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी एक गृहीतक घेतलेले की अर्थव्यवस्थेमध्ये अमर्याद श्रम पुरवठा असतो आणि श्रमाचा पुरवठा करणारी अशी केंद्रे असतात. बरोबर आहे. मजुराचा पुरवठा करणारी तशा प्रकारची केंद्रे असतात आणि त्यांच्याकडून मुबलक प्रमाणात वर्षभर मोठ्या प्रमाणात बरोबर आहे. जर श्रमाच्या पुरवठ्यामध्ये शॉर्टेज आलं तर श्रमाचं वेतन वाढतं आणि अमर्याद पुरवठा झाला तर वेतन हे कमी असतं आणि कमी वेतन म्हणून उत्पादन खर्च कमी म्हणून किंमत कमी म्हणून विक्री जास्त, मागणी जास्त म्हणून नफा जास्त आणि नफा जास्त म्हणून आपण पाहतो की उत्पादक हे उद्योगाची स्थाननिश्चिती करत असतात आणि त्यामुळे उद्योगाची स्थाननिश्चिती होत असताना नफ्याचा विचार यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर श्रमावरील खर्च हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग जिथे श्रम भरपूर उपलब्ध होतात, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात आणि स्वस्त उपलब्ध होतात, अशा ठिकाणी उद्योगाची स्थाननिश्चिती होते. अशा प्रकारचा निष्कर्ष वेबर यांनी श्रमावरील खर्चाच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. यासाठी त्यांनी काही सूत्रांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये श्रम खर्च निर्देशांक दिलेला आहे. श्रम खर्च निर्देशांक म्हणजे श्रम खर्चाचे उत्पादित वस्तूच्या वजनाशी असलेले प्रमाण होय. म्हणजे श्रमावरील खर्च भागिले उत्पादित वस्तूच्या वजनाशी त्याचं प्रमाण होय. म्हणजे श्रमावरील खर्च आणि उत्पादित वस्तूचं वजन बरोबर आहे. हा त्यांनी श्रम खर्च निर्देशांक दिलेला आहे.
दुसरा फॉर्म्युला त्यांनी घेतलेला आहे स्थानीय भार. म्हणजे आपण पाहतो की वस्तूवर प्रक्रिया करत असताना किंवा कच्चा माल चं स्थानांतरण करत असताना जे वजन किंवा जो भार येतो त्या भाराचाही त्यांनी विचार केलेला आहे. स्थानीय भार याचा अर्थ संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत स्थानांतरित करावयाचे किंवा केले जाणारे वजन होय. याला त्यांनी स्थानीय भार असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे श्रम गुणांक. श्रम गुणांक म्हणजे श्रम खर्च निर्देशांक भागिले स्थानीय भार. श्रम गुणांक म्हणजे श्रम खर्च निर्देशांक भागिले स्थानीय भार. आता आपण पाहतो की उद्योगाची स्थाननिश्चिती त्यांनी सांगितलेले श्रम गुणांकावर अवलंबून असते आणि श्रम गुणांकामध्ये त्यांनी 2 गोष्टी लक्षात घेतलेल्या आहे. एक श्रम खर्च निर्देशांक भागिले स्थानीय भार. याचं जर उत्तर जास्त आलं तर उद्योगाचं एका ठिकाणी केंद्रीकरण होतं आणि याचं जर उत्तर कमी आलं तर उद्योगाचं विकेंद्रीकरण होतं. असे 2 प्रमुख घटक त्यांनी स्थाननिश्चितीचा सिद्धांत मांडत असताना सांगितलेले आपल्याला दिसून येतात. आता दुसरे दुय्यम घटक सांगितले. आता प्रमुख घटक हा एक भाग झाला सिद्धांताचा. आता दुसरा भाग म्हणजे दुय्यम घटक. दुय्यम घटकामध्ये देखील त्यांनी 2 मुख्य घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे केंद्रीकरणाचे घटक. दुय्यम घटकामध्ये त्यांनी पहिला घटक सांगितलेला आहे केंद्रीकरणाचे घटक आणि दुसरा घटक सांगितलेला आहे विकेंद्रीकरणाचे घटक. म्हणजे उद्योगाचं केंद्रीकरण होण्यास काही घटक कारणीभूत ठरतात त्या घटकांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर विकेंद्रीकरणाचे घटक, काही विकेंद्रीकरणाचे घटक असतात त्याही घटकांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये दुय्यम घटकामध्ये पहिला घटक पाहूया, केंद्रीकरणाचे घटक. वेबरला असं म्हणायचं आहे की उद्योगाची स्थाननिश्चिती तर जिथे उत्पादन खर्च कमी येतो त्या ठिकाणी होतेच, पण अनेक उद्योग त्या ठिकाणी येणं याला काही गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या ज्याच्यामध्ये त्यांनी उद्योगाला ज्या ठिकाणी अंतर्गत आणि बहिर्गत बचती मिळतात त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण होतं असं ते म्हणतात. अंतर्गत आणि बहिर्गत बचती म्हणजे की त्या ठिकाणी अंतर्गत आणि बहिर्गत फायदे, विशेषतः बहिर्गत फायदे जिथे होतात ते जसं की आपण पाहतो की आपण समजा MIDC मध्ये एखादा उद्योग स्थापन केला तर तिथे सगळेच गोष्टी सहजरित्या उपलब्ध होतात. जसं की रस्ते चांगले असतात, वीज 24 तास मिळते, पाणी व्यवस्थित मिळतं, लेबरही मिळतात, तिथे बँका असतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती देणारं केंद्र असतं. म्हणजे बँका केंद्र असतं, बाजारपेठ तिथून बाजारपेठ जोडली जाते. हे सगळे फायदे इनडायरेक्टली त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्यामुळे उद्योग उद्योगाच्या विकासाला जिथे अनुकूल परिस्थिती निर्माण होते, बहिर्गत परिस्थिती जेव्हा अनुकूल निर्माण होते, त्याला त्यांनी केंद्रीकरणाचे घटक असे म्हटलेले आहे आणि त्यामुळे उद्योगाचं केंद्रीकरण घडून येतं, असं वेबर यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये त्यांनी काही घटक दिलेले आहेत, की ज्यामध्ये बहिर्गत म्हटलेलं आहे, की उद्योगाचं केंद्रीकरण घडून येण्याला प्रमुख घटक जो जबाबदार असतो, त्यामध्ये त्यांनी बहिर्गत घटकांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये विमाविषयक सोयी, अधिकोष म्हणजे बँका, वित्त, भांडवल ज्या ठिकाणी उपलब्ध होतं, भांडवल पुरवठा करणाऱ्या संस्था त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यानंतर बाजारपेठेची उपलब्धता, जिथे उपलब्धता असते, बाजारपेठ जिथे उपलब्ध असते तिथे उद्योगाचं केंद्रीकरण होत असतं. त्यानंतर कच्च्या मालाची विपुल प्रमाणात त्यानंतर त्या ठिकाणी उपलब्धता होत असते. त्यानंतर सहाय्यक उद्योगाचा त्या ठिकाणी विकास झालेला असतो. या सर्व घटकांचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण होत असतं. कारण उद्योगाचा विकास होण्यासाठी हे घटक त्या ठिकाणी पूरक असतात. म्हणून उद्योगाचं केंद्रीकरण या घटकांमुळे होतं, असं वेबर यांनी सांगितलेलं आहे. यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे की उत्पादन निर्देशांक. उत्पादन निर्देशांक म्हणजे उत्पादन करण्याचा खर्च आणि उत्पादित वस्तूचे वजन याचं गुणोत्तर त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादनाचा खर्च भागिले वस्तूचे वजन, उत्पादित वस्तूचं वजन, हा त्यांनी उत्पादन निर्देशांक दिलेला आहे. त्याबरोबर दुसरा फॉर्म्युला दिलेला आहे स्थानीय भार. स्थानीय भार म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेत एकूण भाराची किंवा वजनाची वाहतूक केली जाते तो भार होय. म्हणजे
प्रक्रिया करत असताना वजन जे वाहतूक केल्या जातं, त्या वाहतुकीला त्यांनी भार असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा फॉर्म्युला दिलेला आहे, उत्पादन गुणांक. उत्पादन गुणांक म्हणजे उत्पादन निर्देशांक भागिले स्थानीय भार. मग या उत्पादन गुणांकाचं उत्तर जर जास्त आलं, तर उद्योगाचं केंद्रीकरण होतं. या या अ, गुणांकाचं उत्तर जर कमी आलं, तर उद्योगाचं विकेंद्रीकरण होतं किंवा उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात स्थापन होतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दुय्यम घटकाचा हा पहिला भाग आपण पाहिला, केंद्रीकरणाचे घटक. आता दुसरा भाग विकेंद्रीकरणाचे घटक. त्यांना हेही लक्षात आलं हा सिद्धांत मांडत असताना, जसं उद्योग एका ठिकाणी केंद्रित होण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात, तसंच उद्योग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही काही परिस्थिती प्रतिकूल निर्माण झाली, तर उद्योगाचं विकेंद्रीकरण घडून येतं. मग प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारे काही घटक या ठिकाणी त्यांनी अभ्यासलेले आहेत. ते घटक जर त्या अर्थव्यवस्थेमध्ये असतील, तर त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण होत नाही, असं त्यांना अनुभव आलेला आहे. तर त्यांनी दुय्यम घटकामध्ये दुसरा घटक उपयोगाला आणला, तो म्हणजे विकेंद्रीकरणाचे घटक. विकेंद्रीकरण म्हणजे उद्योगाचे एका ठिकाणी केंद्रीकरण न होणे, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा विस्तार होणे किंवा मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात उद्योगाचं स्थानांतरण होणे होय. याला विकेंद्रीकरण आपण म्हणू शकतो. मग असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे उद्योगाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर होतं किंवा उद्योगाच्या विकासात अडथळे निर्माण होतात किंवा प्रतिकूल परिस्थिती होते. यामध्ये त्यांनी ते काही घटकांचा उल्लेख केलेला आहे. स्थानिक करवाढ. जर एखाद्या राज्यामध्ये त्या राज्याच्या शासनाकडून जर करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्या करामुळे जर वस्तूच्या किमती वाढत असतील आणि त्यामुळे विक्री प्रभावित होत असेल, तर आणि त्यामुळे संस्थेला तोटा येत असेल, तर उद्योजकाकडून या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, की श्रमिकांच्या मजुरीत वाढ, जमिनीच्या किमतीतील वाढ, सरकारचे प्रतिकूल धोरण, त्यानंतर उद्योगपतीमधील स्पर्धा, हे सगळी कारणे उद्योगाच्या विकेंद्रीकरणाला जबाबदार असतात. समजा सरकारचं धोरण जर प्रतिकूल असेल उद्योगाच्या विकासाच्या संदर्भात, उद्योगाचा खर्च वाढवणारा असेल, तर त्या राज्यात उद्योग येत नाहीत किंवा देशात उद्योग येत नाहीत, इतरत्र ते स्थापन होत असतात. म्हणून स्थानिक करात वाढ, श्रमिकांच्या मजुरीत वाढ, जमिनीच्या किमतीतील वाढ, सरकारचे धोरण आणि उद्योगपतींमधील स्पर्धा, हे 5 घटक उद्योगाच्या विकेंद्रीकरणाला कारणीभूत ठरतात, असं वेबर यांनी म्हटलेलं आहे. अतिस्पर्धा जर उद्योजकांमध्ये निर्माण झाली, तर काय होतं? वस्तूच्या किमती घटतात आणि वस्तूच्या किमती खूपच खाली आल्या, तर त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नाही आणि उत्पादन खर्च भरून निघत नसेल, तर उद्योग तोट्यात जातात आणि कुठल्याही उद्योजकाला असं वाटत नाही, की आपला उद्योग हा तोट्यात जावा आणि म्हणून त्यांचा प्रयत्न पुढचा असतो, की या ठिकाणी वस्तूचं उत्पादन घेण्यापेक्षा जिथे अनुकूल परिस्थिती आहे, तिथे वस्तूचं उत्पादन ते घेण्याची प्रवृत्तीत येतात. म्हणजे उद्योगाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होत असतं. आता हे 2 गोष्टी आपण पाहितल्या, की उद्योगाच्या स्थान निश्चितीचा सिद्धांत पाहत असताना प्रमुख घटक आणि दुसरं म्हणजे दुय्यम घटक. प्रमुख घटकामध्ये आपण वाहतूक खर्च आणि श्रमावरील घटक खर्च पाहितलेला आहे. तर दुय्यम घटकामध्ये आपण केंद्रीकरणाचे आणि विकेंद्रीकरणाचे हे 2 घटक पाहितले आहेत. त्याचबरोबर त्यांनी हा सिद्धांत मांडत असताना खंडित स्थानीयकरण आणि सहस्थानीयकरण या 2 संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यामधली पहिली संकल्पना म्हणजे खंडित स्थानीयकरण. खंडित स्थानीयकरण कशाला म्हटलंय त्यांनी, की अं, की जे एखाद्या उद्योगाच्या क्रिया विविध ठिकाणी कशा केल्या जातात व या क्रियांचा परस्पराशी काही संबंध नसतो. म्हणजे आपण पाहतो, की जसं की उदाहरणार्थ आपण पाहतो, की कागद जर तयार करायचा असेल, तर त्याला जंगलापासून जो लगदा मिळतो, तो लगदा या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे. मग कागद तयार करायचा असेल तर 4-5 प्रक्रिया आहेत. या 5ही टप्प्यावर जर उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन होत असेल आणि एका उद्योगाचा दुसऱ्या उद्योगाशी काही संबंध नसेल, तर या प्रक्रियेला त्यांनी खंडित स्थानीयकरण असं म्हटलेलं आहे. जसं की आपण पाहतो,
की कागद जर तयार करायचा असेल तर कागदासाठी लागणारा जो लगदा असतो तो जंगलात उपलब्ध होतो आणि जंगलात मग अशा प्रकारचा लगदा निर्माण करणारी उद्योग स्थापन होत असतात. आणि आपण पाहतो या लगद्यापासून कागद तयार करणारा उद्योग कुठे असतो? बाजारपेठेच्या सानिध्यात. कारण कागद आपण पाहतो, कागद तयार करायला आणि विक्री करायला बाजारपेठ सोपी असते आणि म्हणून ते बाजारपेठेच्या म्हणजेच खंडित स्थानीयकरण म्हणजे पहिल्या प्रक्रियेचा दुसऱ्या प्रक्रियेशी कुठेही संबंध नसतो. हे संपूर्णतः ही प्रक्रिया वेगवेगळी असते. प्रत्येकाचे उद्योग वेगवेगळे असतात. याला त्यांनी खंडित स्थानीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका उद्योगाचा दुसऱ्या उद्योगाशी कुठलाही संबंध नसणे, एका प्रक्रियेशी दुसऱ्या प्रक्रियेसोबत संबंध नसणे, याला त्यांनी खंडित स्थानीयकरण असं म्हटलेलं आहे. दुसरी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे सहस्थानीयकरण. सहस्थानीकरण म्हणजे जोडून, बरोबर आहे. एक मोठा उद्योग असेल तर त्याला तिथेच त्याच्या वेस्टेज मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जेव्हा तिथे स्थापन होतात, तेव्हा त्याला सहस्थानीकरण असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण ऊसाचं घेऊ शकतो, की साखर कारखान्यामध्ये ऊसापासून साखर तयार होते, बरोबर आहे. परंतु आपण पाहतो, की ऊसापासून केवळ साखरच तयार होत नाही, तर जे वेस्टेज मटेरियल असतं त्यावरही प्रक्रिया करता येते आणि उपभोग्य वस्तू तयार करता येते. जसं की ऊसाच्या चिपाडापासून आपण पाहतो की कागद तयार करता येऊ शकतो किंवा इतर गोष्टी तयार करता येऊ शकतात. मग भांडवल गुंतवणूक करून तशा प्रकारचा तिथं प्रोजेक्ट उभा करणे म्हणजे सहस्थानीकरण. त्याचबरोबर ऊसाच्या मळीपासूनही आपल्याला आपण पाहतो की खत तयार करता येतो, अल्कोहोल तयार करतं. मग तिथं भांडवल गुंतवणूक दुसरा त्या ठिकाणी तिथेच प्लांट उभा करून तशा प्रकारचा मळीवर प्रक्रिया करणारा प्लांट उभा करता येतो आणि त्यातून उपभोग्य वस्तू तयार करून उत्पादकाच्या उत्पादन खर्चात घट करता येते. त्याचबरोबर आपण पाहतो की साखर कारखाने हे वीजही तयार करू शकतात आणि ते शासनाला विकू शकतात. म्हणजे मल्टी प्रॉडक्ट तयार या ठिकाणी होत असतात. म्हणजे एका वस्तूच्या प्रक्रियेबरोबर टाकाऊ मालापासून इतर ज्या गोष्टी त्या किंवा इतर टाकाऊ वस्तूवर तिथे जिथे प्रक्रिया होते, त्याला आपण सहस्थानीकरण असं म्हणू शकतो. म्हणजे पहा, साखर कारखाना काय-काय तयार करू शकतो. साखर कारखाना ऊसापासून साखर तयार करू शकतो. त्याचबरोबर चिपाडापासून कागद निर्मितीचा कारखाना तिथे उभा करू शकतो किंवा मळीपासून खत तयार करणारा कारखाना किंवा मळीपासून अल्कोहोल तयार करणारा कारखाना त्या ठिकाणी उभारू शकतो आणि त्यामुळे उत्पादकाला काय होतं, सहस्थानीकरणामुळे उत्पादन वाढतं. वस्तूच्या निर्मितीवरील उत्पादन खर्च कमी येतो. कारण तिथंच वस्तू त्या उपलब्ध असते आणि त्यावर फक्त प्रक्रियाच करायची असते आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी येऊन वस्तूचं उत्पादन वाढतं आणि उत्पादकाला नफा मिळतो. मग अशा अशा प्रकारची प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून आपण पाहतो, की तिथे सहस्थानीकरणामध्ये उत्पादकाला उत्पादन खर्च येऊन नफा मिळतो आणि म्हणून उद्योगाचं सहस्थानीकरण होत असतं. ह्या 2 संकल्पना त्यांनी स्थाननिश्चितीचा सिद्धांत मांडत असताना मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. वेबर यांनी हा सिद्धांत मांडत असताना सिद्धांताची काही गृहीते या ठिकाणी घेतलेली आहेत. वाहतूक खर्च सर्वत्र सारखाच असतो. आपण पाहतो कुठे एखादी गाडी जरी आपण भाड्याने केली तर ती आपल्याला सर्वांना सारखंच भाडं असतं म्हणजे वाहतूक खर्च हा सारखाच असतो. त्यानंतर कच्च्या मालाच्या किमती सर्वत्र सारख्या असतात. ऊस कुठे घेतला तरी तो महाराष्ट्रात घेतला काय आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागात जसं की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ ऊसाची किंमत सारखीच असते. त्यानंतर कच्च्या मालाचे वितरण मात्र असमान असते. कच्चा मालाची किंमत सारखी असते, परंतु वितरण असमान असतं. काही भागात कच्चा माल भरपूर उपलब्ध असतो आणि काही भागात कच्चा माल कमी उपलब्ध असतो. म्हणून कच्चा माल जिथं भरपूर उपलब्ध असतो, तिथे उद्योगाचं स्थाननिश्चिती होत असते. त्यानंतर श्रमिकाचा पुरवठा अमर्याद असतो. हे आपण सिद्धांत पाहत असताना पाहिलेले. त्यामुळे काय होतं श्रमावरील खर्च कमी होतो आणि श्रमिकाचा पुरवठा अमर्याद असून ते श्रमिक उपलब्ध होतात. ही महत्त्वाची अट हा सिद्धांत मांडत असताना घेतलेली आहे. हे गृहीते घेऊन वेबर यांनी स्थाननिश्चितीचा सिद्धांत मांडलेला आहे आणि काय निष्कर्ष काढले मग त्यांनी आपला सिद्धांत मांडत असताना त्यांनी सिद्धांत 2 भागात विभागलेला आहे. त्यामध्ये प्रमुख घटक आणि दुय्यम घटक. प्रमुख घटकामध्ये वाहतुकीवरील खर्च आणि श्रमावरील खर्च.
त्यामध्ये त्यांनी वाहतुकीवरील खर्चाला पदार्थ निर्देशांक दिलेला आहे. याचं जर उत्तर अधिक आलं तर उद्योग कच्च्या मालाच्या सानिध्यात स्थापन होतात. याचं जर उत्तर कमी आलं तर उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होतात. बरोबर आहे. दुसरं श्रमावरील खर्चासाठी त्यांनी गुणांक दिलेला आहे. त्या गुणांकाचं उत्तर जिथे जास्त आलं तिथे उद्योगाचं केंद्रीकरण होतं, याउलट विकेंद्रीकरण होतं. त्याचबरोबर त्यांनी दुय्यम घटकामध्ये केंद्रीकरणाचे घटक आणि केंद्रीकरणाचे काही घटक असतात. त्यामुळे त्या एकाच जागेवर उद्योगाचं केंद्रीकरण ज्याला त्यांनी बहिर्गत बचती असं म्हटलेलं आहे. आणि विकेंद्रीकरणाचे घटक जिथे प्रतिकूल परिस्थिती असते त्याला त्यांनी विकेंद्रीकरणाचे घटक असे म्हटले, ज्यामुळे उद्योगाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थाननिश्चिती होत असते. त्याचबरोबर हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी खंडित स्थानीकरण आणि सहस्थानीकरण असं मध्ये संकल्पना मांडलेल्या आहेत. यामध्ये खंडित स्थानीकरण म्हणजे पहिल्या प्रक्रियेचा दुसऱ्या प्रक्रियेशी किंवा पहिल्या उद्योगाचा दुसऱ्या उद्योगाशी कुठलाही संबंध नसणे, याला त्यांनी खंडित स्थानीकरण असं म्हटलेलं आहे. त्यासाठी आपण पेपरसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लगदा आणि पेपर तयार करणे, ह्या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे त्या स्वतंत्र असतात, त्यांचा काही संबंध नसतो आणि म्हणून याला त्यांनी खंडित स्थानीकरण असं म्हटलेलं आहे. सहस्थानीकरण म्हणजे एका ठिकाणी इतर उद्योगांची उभारणी करणे. म्हणजे जसं की टाकाऊ मालापासून उपभोग्य वस्तू तयार करणे. जसं की आपण ऊसाचं उदाहरण घेतलेलं आहे. ऊसापासून साखर तयार होते, परंतु नंतर जे टाकाऊ पदार्थ असतात, जसं की ऊसाचे चिपाड असतील, मळी असेल, यावरही प्रक्रिया जेव्हा केल्या जाते किंवा एखादं युनिट उभा केलं जातं, याला सहस्थानीकरण असं म्हणतात, की ज्यामुळे उद्योजकाला नफा होत असतो आणि त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण होत असतं. तर अशा प्रकारे त्यांनी हा स्थान निश्चितीचा सिद्धांत मांडलेला आहे. परंतु हा सिद्धांत मांडत असताना काही अर्थशास्त्रज्ञांनी यावर टीका देखील केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली टीका आपल्याला पाहता येईल, अवास्तव आणि अति सरळ गोष्टीवर आधारित हा सिद्धांत आहे. टीकाकारांचं मत आहे की जे अवास्तव गोष्टी गृहीत घेतलेल्या आहेत, त्यामुळे हा सिद्धांत यावर टीका केली जाते, ही एक टीका केली जाते. त्यानंतर श्रम केंद्राची कल्पना चुकीची आहे असं टीकाकार म्हणतात, की वेबर यांनी अगोदरच गृहीत घेतलेलं आहे की श्रम केंद्रे अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असतात आणि श्रमाचा पुरवठा मर्यादा असतो. परंतु टीकाकारांना असं म्हणायचं की असं कुठल्या राष्ट्रात नसतं आणि म्हणून हे गृहीत धरून जो सिद्धांत मांडलाय तोही चुकीचा असू शकतो किंवा आहे असं टीकाकारांना म्हणायचं आहे. त्यानंतरची टीका आहे कच्च्या मालाचे वर्गीकरण कृत्रिम आणि नैसर्गिक. त्यांनी कच्च्या मालाचं वर्गीकरण केलेलं आहे. काय केलेलं आहे? कच्चा माल आपण पाहतो की त्यांनी कच्च्या मालाचं वर्गीकरण 2-3 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. जसं की सुरुवातीला म्हटलेले कच्चा माल हा सर्वत्र मिळणारा कच्चा माल आणि स्थानिक कच्चा माल. त्यानंतर स्थानिक कच्च्या मालाचे पुन्हा त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. शुद्ध कच्चा माल, अशुद्ध कच्चा माल. टीकाकारांना हे म्हणायचे की अशा प्रकारचं वर्गीकरण योग्य नाही. त्यानंतर वाहतूक खर्चासंबंधीचे चुकीचे विश्लेषण असं त्यांना म्हणायचं आहे, की वाहतूक खर्चासाठी त्यांनी आपण पाहतो, की जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यावर टीकाकारांनी केलेली आहे. प्रत्यक्षात तसं काही नसतं. त्यानंतर गैर आर्थिक घटकांचा विचार नाही. आपण पाहतो फक्त आर्थिक घटकच त्यांनी जबाबदार म्हटलेले, परंतु इतरही गोष्टी उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे असतात, हे असं टीकाकार मानतात. त्यानंतर भांडवल व संघटकाचाही विचार यामध्ये केलेला नाही, की एखाद्या उद्योजकाला नफा मिळण्यामध्ये भांडवलाचा आणि संयोजकाचाही रोल महत्त्वाचा असतो. त्याचा विचार यामध्ये व्हायला पाहिजे होता, परंतु तो झाल्याचा दिसून येत नाही. त्यानंतर तांत्रिक स्वरूपाचे विश्लेषण आहे, की हे विश्लेषण आपण पाहतो, की बरेच फॉर्म्युले त्यांनी दिलेले आहेत, की हे सर्वसामान्य लोकांना लक्षात येणारे नाही. त्यानंतरची टीका आहे, उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणाऱ्या घटकाचे केलेले वर्गीकरण हे चुकीचे आहे. त्यानंतर तांत्रिक गुणकाचा वापर त्यांनी केलेला आहे, हेही टीकाकार म्हणतात की क्लिष्ट आहे. त्यानंतर वाहतूक खर्च ठरविणाऱ्या वस्तूचा भार आणि अंतर या 2च घटकांचा त्यांनी विचार केलेला आहे. इतरही गोष्टी त्यामध्ये घेतल्या असत्या तर हा सिद्धांत बऱ्यापैकी झाला असता. त्यानंतर वाहतूक खर्च आणि श्रम खर्च यांचाच विचार केलेला आहे. इतर गोष्टी त्यामध्ये विचारात घेतलेल्या नाही. तर अशा प्रकारच्या काही टीका या सिद्धांतावर केलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा काही टीका जरी असल्या
तरी या ठिकाणावरून वेबरच्या औद्योगिक स्थाननिश्चितीच्या या सिद्धांताचं महत्त्व फार कमी होत नाही. कारण यापूर्वी या विषयावर फार कमी अर्थशास्त्रज्ञांनी चर्चा केली होती किंवा लिखाण केलं होतं. म्हणून व्यवस्थित शास्त्रोक्त अशी मांडणी करण्याचं काम वेबर यांनी केलेलं आहे आणि म्हणून वेबरच्या स्थाननिश्चितीचा सिद्धांत वरून आपल्याला लक्षात येतं, की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग जर स्थापन करायचे असतील, भांडवल जर गुंतवणूक करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग स्थापन होतील आणि त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला एक पूरक वातावरण तयार होऊ शकतं. अशा प्रकारचा एक चांगली समस्या घेऊन त्याचं सोल्युशन सांगण्याचं काम वेबर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून त्यांचा हा सिद्धांत कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या बाबतीत मार्गदर्शकच असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण या ऑनलाईन क्लासला उपलब्ध झालात, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक यू.